जॉबवाल्यापेक्षा बिझनेसवाल्याला मुली लवकर भेटतात. जॉब हे नुसतं म्हणायला झालं, मुलगा जॉब करतो पण त्याला 10,000 पेमेंट आहे, तसं काय बघतो तू? इकडे धंद्यावाला एका दिवसात 10 काढतो. आणि मी माझ्या 2 महिने मायनसमध्ये होतो स्टार्टिंगला, 2-3 महिने मायनसमध्ये गेलेलो. स्टार्टिंगच्या 2 महिन्यात मी म्हणलं असतं मायनसमध्ये जातो, विषय सोडून दे, तर नसतं झालं. आज कोणत्या बिझनेसला तू 6-7 महिने टाईम द्यायलाच पाहिजे. तू पहिल्या महिन्यातच प्लसमध्ये जायचं असतं थोडी नाही. मी लय मुलांना सांगतोय भाऊ, बिझनेस ओके, पण त्यात बिझनेसमध्ये तू तेवढा टाईम पण दिला पाहिजे. तू जेवढा टाईम देशील तेवढा तुझा बिझनेस सेट होतो, एवढा आहे. आता तू बिझनेस टाकायचा, मुलं कामाला ठेवायचा, तू गायब, बिझनेस बसतच नाही ना. मी असे लय बघितले किंवा दुकानावर मस्त दुकान टाकले पण मालक जागेवर नसतो, किंवा मुलं कामावर ठेवा. मुलं हे क्वचित लोक भेटते किंवा मनापासून कामं करतात. प्रत्येक मुलगा तसा नसतो. दुकानावर कस्टमर आला ते बघणार नाही, काय नाही. मी माझ्या जेव्हा बिझनेसमध्ये उतरलो का, तेव्हा लय दुकान बघितले. स्टार्टिंगला मला अनुभव नाही त्यात किंवा काहीच नाही. मी पुढच्या दुकानवाल्याकडनं लय अशा गोष्टी शिकलो की असं आपण पण करायला पाहिजे. तुझ्या आई वडिलांना काय वाटतं तुझ्याबद्दल? ओके वाटतं, आता काय नाही, ते सांगतात बिंदळ पोराचं चहाचं दुकान आहे, हे ते. त्यांना काय मुलगा सेटल व्हावा एवढंच अपेक्षा असते, दुसरं काय नाही तुझ्याकडनं मागत. ते पहिले जे नावं ठेवायचे ते आता माझ्यापेक्षा येतात, असं काय नाही. जेव्हा स्टार्टिंगला मला नावं ठेवलेली का, चहाचं दुकान आहे, ग्लासच धुतो, हेच करत होते, तेच माणूस मला म्हणतो पोरगं चांगलं आहे. आता त्यांच्या मुलांना माझ्याकडे लावतात.